हाकल हाकल फिरियता पिकावर सज्जना. या मनाला वडाढोराची उपमा खानदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी देतात. ये मन एवढं वडाळ आहे, एखादा वडाढोर जर शेतात घुसलं बाबा तर पिकाचं नुकसान करून बाहेर येतात. कपाशी बी देतात नाही आणि मक्का बी देतात नाही. ते वडाढोर एवढं वडाळ असतं, हायवेवर जर उभं राहिलं गाडीना मालक हारणा वाजय वाजय किती जास्त तरी ते वडाढोर निघत. शेवट कॅबिन उघडणी पडत, बाहेर न पडत, ते वडाढोरला हाकलणं पडत. इतकं वडाढोर आहे. म्हणून वडाढोराची उपमा या मनाला दिली, कारण या मनाला कितीही चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा, हे मन चांगलं लवकर घेत नाही, वाईट घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून वडाढोराची उपमा दिली, कारण संपूर्ण आयुष्य घडतं ते मनामुळे आणि बिघडतं सुद्धा मनामुळे. म्हणून मन त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी सांगतात की मनाला प्रश्न करा, कारण या संसारामध्ये कोणी परिपूर्ण नाही, कुणाला सुख नाही. दुःख फार निवडून निवडून कलाकार आणले बरं का. कीर्तन करायचं म्हटलं म्हणजे कीर्तनकाराला श्रोते मंडळींपेक्षा गायक मंडळी पाहिजे बरं का. आणि काय काय ठिकाणी आमची पंचायत होते, आम्हाला गायक चांगले भेटत नाही. आम्ही म्हणायचं कृपाळू सज्जन, मागला बैजबी उभा राहायला राहतं कृपाळू सज्जन, फार पंचायत होते. पण असं वाटतंय आता कीर्तन कमी करावं, गोडगोड चाली ऐका. याच्यामध्ये चूक आहे, संसारात चूक नाही. अरे वा. एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात दुःखाचं. मज लागी दुःख वावे ऐसा कोणी भदिना जीवे, नवांचिताही दुःख पावे येणे स्वभावे स्वतंत्रता. मला दुःख नाही असा एकही जीव म्हणत नाही. सुखाची अपेक्षा करता परिणामी दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही, कारण या संसारामध्ये सुख नाही. आपण सुख केव्हा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं समजतो, ज्या वेळेला पैसा बंगला सगळं आपल्याकडे असतं, त्यावेळेला आपल्याला वाटतं ताई दादा की मी या विश्वामध्ये फार सुखी आहे. पण पैसा सुख देतो का? बोलत चला, सुख देतो का? ज्यामुळे काम काही म्हणा राम राम, उठता बसता सगळं कार्य करता भगवंताचं नामस्मरण करा. झोपेत असाल तरी हरी हरी म्हणा, जेवण करत असाल तरी हरी हरी म्हणा. शेवटचं सांगू, भांडताना सुद्धा हरी हरी म्हणायला सांगितलं. पण आताचे त्या ठिकाणी लोक म्हणतील ताई हरी हरी म्हणू का समोर आले गाय हरी. पण काही जरी केलं तरी भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. याच्या करता वयाची जातीची अट दिली नाही. सकाळांचे येते आहे अधिकार, यारे यारे लहान थोर याती वरती. स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना समान अधिकार दिला, कारण कशा करता भयंकर अशा कलियुगामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे आणि स्वतःचा जर उद्धार करायचा असेल तर त्याच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. म्हणून सगळ्यांनी त्याचं नामस्मरण करा सदा श्वासाश्वासाला. तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलं तरी चालेल, ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालेल, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं तरी चालेल. कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, अखंड करा. कारण या विश्वाचा चालक मालक डायरेक्टर पांडुरंग परमात्मा एकच आहे. पण भगवंताने भक्ताच्या उद्धाराकरता अनेक अवतार घेतले, अनंत अवतार घेतले. भक्ताकारणे कनवाडू कृपाळू दिना लागे उद्धरणे. स्वतःच्या उद्धाराकरता भक्ताच्या उद्धाराकरता भगवंताने अनेक अवतार घेतली, पण भगवंत एकच आहे. म्हणून कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ त्याचं नामस्मरण करा. ठीक आहे ताई, आम्ही नामस्मरण करू, पण त्याच्यापासून फलश्रुती तरी आम्हाला प्राप्त होईल का? तर लक्षपूर्वक ऐका. 1 कोटी नामस्मरण केलं तर आरोग्य प्राप्ती होते. ऐका, 1 कोटी नामस्मरण केलं आरोग्य प्राप्ती होते. 2 कोटी नामस्मरण केलं संपत्ती प्राप्त होते. 3 कोटी नामस्मरण केलं ज्ञान प्राप्ती होते. 4 कोटी नामस्मरण केलं यश कीर्ती मिळते. 5 कोटी नामस्मरण केलं इहलोकीची सुख प्राप्त होतात. 6 कोटी नामस्मरण केलं अपमृत्यू टळतो. 7 कोटी नामस्मरण केलं अनुकूल पती पत्नी मिळतात.
भगवंताचं स्वरूप साक्षात्कार होतो. त्याच्या पुढे जर जीवनामध्ये 13 कोटी नामस्मरण जर या जीवाने केलं तर भगवंत येऊन आपला सांभाळ करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाद निवाराया निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे ती. म्हणजे तारणाराही भगवंत आहे, मारणाराही भगवंत आहे. एवढं त्याच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. मी या जीवाने नामस्मरण केलं पाहिजे, पण आपण नामस्मरण करत नाही. आपण जर सकाळी हरिपाठाला बसलं तर जीवाचा त्या ठिकाणी हरिपाठामध्ये लक्ष राहत नाही. आपलं मन दुसरीकडे भरकट असतं. सकाळी सकाळी जर देवालयाजवळ हरिपाठ करायला बसलो, संध्या करायला बसलो तर आपलं किचन वाट्यामध्ये लक्ष असतं. हरिमुखे म्हणा पिंट्यालयातून मम्मीला म्हणा चहा ठेव म्हणा. असं का नाही, विनोदाचा भाग सोडा. पण या जीवाला, या शरीराला जर या शरीराकडनं उत्तम क्रिया करायच्या असतील आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर पायाने तीर्थयात्रा करावी लागेल, हाताने त्याचं भजन करावं लागेल आणि मुखामध्ये त्याचं नामस्मरण त्या ठिकाणी आलं पाहिजे. कारण देवाने कोट्यावधीचा नरदेह कशा करता दिला? देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला बाटा बाधी घेच. भजन पूजन करण्याकरता हे शरीर दिले, जेने हा जीव दिला दान. भगवंताने हे शरीर कोट्यावधीचा नरदेह दान दिला. बरं फुकट दिला. मोबदला घेतला का ताई? नाही. मोबदला मागितला? 32 फुकट दिले. फुकट ते सुद्धा ठेवलेली, त्याची किंमत कळाली नाही. ते सुद्धा आपण पाडले. एक एक शरीराची मधली एक एक पार्टाची किंमत ज्या वेळेला ते पार्ट शरीरातून जातं ना त्यावेळेला आपल्याला किंमत कळते. ज्या वेळेला डॉक्टर आपल्याला किंमत सांगतात आपण म्हणतो जसं ना तसं घरी राहू देतो. ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची किंमत, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची किंमत. मशीन कितीही लावलं तरी ऐकू येतं का दादा? काढलं की गेलं. समोरून एसटी चालली जाते. ज्याला ऐकू येते त्याची फार फजिती होते, घरच्यांना आनंद होतो. गाया दिल्यात असते तर समजत नाही. ज्याचं जातं शरीरातलं एक एक पार्ट त्याला कळतं. सांगायचं एवढं आहे, नामस्मरण करा आणि त्याचं शरीर त्याने दान दिलंय ना, तो जीव त्या जीवाला जसंच्या तसं जपा. त्याचं त्याला परत करायचं. या शरीरावर त्याची सत्ता आपली नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. म्हणून त्याचं नामस्मरण करा. सदा नामघोष करू हरिकथा. हरिकथा भजन कीर्तन करायला सगळ्यांना अधिकार दिला. सगळ्यांना एकत्र यायला सांगितलं. कारण कीर्तन करणं, भजन करणं सगळ्यांना एकत्रित यावं लागतं. एकल्याचा नवे हा खेळ मनवनी मेळ मेळविला. सगळ्यांनी एकत्र यायचं. त्याची हरिकथा, त्याचं नामस्मरण करायचं. हरिकथा नामस्मरण केल्याने काय होईल तर तेने सदा चित्ता समाधान. या चित्ताला भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित केल्याशिवाय चित्ताला समाधान प्राप्त होत नाही. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही भव हातारी दातार. मन आणि चित्त भगवंताच्या चरणाशी एकरूप करा. कारण या डोळ्याने त्याची मूर्ती बघा, कानाने कीर्ती ऐका. या देहाचा या ठिकाणी उद्धार होईल, मोक्ष प्राप्त होईल. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. अभंगाची गोडी या शरीराला, या मानवाला लागली पाहिजे. कारण का? या डोळ्याने त्याची मूर्ती बघितली पाहिजे तर काय होईल? जीवनाचा उद्धार होईल. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या या अंतरंगाची. कधी याच्याकरता सांगून झालाय का? संतांनी उपदेश केला. ऐका, संतांनी उपदेश केला, संतांनी मार्गदर्शन केलं. शेवटी संत पाया पडले. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे ताई बोला मुखी नावा विठ्ठल विठ्ठल गणावे. तो सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून संत महात्मा
लक्ष द्या, चिंता करू नका. पण रात्रंदिवस हा जीव त्या संसाराची चिंता करतो. तो संसार ज्याने सुख प्राप्त करून दिलं नाही, आपल्या पूर्वजांना सुख मिळालं नाही, आपल्याला नाही, आपल्या पुढच्या पिढीला मिळेल याची शाश्वती नाही, असा फलगट संसाराचा रात्रंदिवस चिंतन करतो. जीवनाचा उद्धार होईल का बाबा? नाही. संत आपल्याला चिंतन करायला सांगतात. कारण का? चिंतने चिंतने तद्रूपता. जिवंत माणसाला जाळते ती चिंता आणि मेलेल्या माणसाला जाळत असते ती चिंता. फक्त बिंदूचा फरक आहे. शास्त्रकार वर्णन करतो ऐका. चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषता सजिंदाती चिंता निर्जीवम दहते चिता. एका गावामध्ये 90 वर्षाचे बाबा होते ऐका. बाबा कधी मंदिरात जात नव्हते. बाबाला सप्ताह कधी होतो, कधी बसतो, कधी उठतो हेही कळत नव्हतं. बाबाचा मित्र परिवार बाबांना धर्ममंडपामध्ये आणण्याकरता त्या ठिकाणी आग्रह करायचे, पण बाबा येत नव्हते. पण बाबा एवढे हुशार होते, 7 दिवस येत नव्हते आणि 8व्या दिवशी आल्याशिवाय राहत नव्हते. बरं 8व्या दिवशी केव्हा यायचे? विठोबा रुक्माई झालं की बाबाला माहिती होतं 15 मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर माऊली होईल आणि जशी ज्ञानेश्वर माऊली झाली तशा जेवायच्या पंक्ती बसतील. बरं बाबा एवढे हुशार होते मावशी, बाबा स्वतः जेवायचे तर जेवायचे अगोदर जिलेबी लई जाय. सगळं माझ्या गावाचं सांगेन, तुम्हाला गावनं सांगाव नाही, रात काढणे शेमाली कोण उपाध्याय. असे बाबांनी संसारामध्ये संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. ताई अशा बाबाला परमार्थाचा शेवटी किती गुण लागेल? ज्या माणसाने आयुष्यभर राम राम केलं नाही आणि शेवटच्या समायाला मुखामध्ये दात नाही, त्याला राम म्हणायला सांगितलं तो मरा मरा करतो, काय उपयोग होईल? असं चाललं होतं. मोठ्याचं लक्ष गेलं, मोठ्याने बद्याला सांगितलं म्हणे तेच गल्ला येडा तरी गेला. असं काय करा दाखला म्हणे कुची बा नांगला घेताना मग काहीतरी टेचे मोठा म्हणे मग आत्ते ना ते पाडा मागचं भिंती पाडली त्याच्यात नाही म्हणे हे ते पाडलं, इकडचं पाडा. घराच्या 4 भिंतड्या पाडल्या पण कुठे तपास लागत नव्हता आणि बाबाचा असं काही बंद होत नव्हतं. मग त्या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये पाण्यासारखी चर्चा पसरली. जसं पाण्यामध्ये तेलाचा थेंब टाकला डोळ्याची पापणी पडत नाही तसा जातो, तशी वाऱ्यासारखी बातमी पळाली आणि असं काही गावामध्ये माहिती पडलं का घरामध्ये भाजी बैजा तरी देत न सोडतं. असे पळाले बाबाच्या खाटीवर आवती भोवती आणि बाबाला त्या ठिकाणी सांगू लागले, पण बाबाला बोलता येत नाही. इलाज चालेल का? बाबाच्या मुलांना इलाज सांगून जायचे, उपाय सांगून जायचे, फरक पडत नव्हता. एक हुशार व्यक्ती आले आणि त्या हुशार बाबा बोला कुठे ठेवलं, बाबा बोला कुठे ठेवलं, बाबा बोला कुठे ठेवलं. बाबा बाबा करता 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 बाबा निवणीजीवर बाबा म्हणे ओ येळासो इथला काय चली घ्या. अरे भाऊचा आहे तरी घ्या. महिना जाणी चाणी गायनी धीरा बैलाई झाले तिला यारे कशाची गाडी? चहाची गाडी कितीला येते? 10 रुपये. जर बारीतली घ्यायची म्हटली तर 150 रुपये. पण 50,000च्या वनस्पतीसाठी आणि 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या गाडणीसाठी बाबा बी गेले, दशम्या बी गेल्या, लाखोची इस्टेट गेली. मला सांगा विनोदाचा भाग सोडा, ही चिंता काय कामाची? म्हणून त्या ठिकाणी शास्त्रकार वर्णन करतात जिवंत माणसाला जाते ती चिंता. 30 वर्षाचा व्यक्ती 60 वर्षामध्ये जमा होतो. चिंता त्याला झोप लागू देत नाही. म्हणून चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर त्याचं नामस्मरण करावं लागेल. मग तुकोबराय सांगतात की माझ्या चित्ताला समाधान प्राप्त झालं. तुकोबराय स्वतःचा अनुभव जगापुढे म्हणतात. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायला नजराणा पाठवला आहे का? जसा तो नजराणा छत्रपती शिवाजी राजांनी जगद्गुरु तुकोबरायांना पाठवला, त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती सगळं होतं, पण तुकोबरायांनी त्याला स्वीकारलं नाही. तुकोबरायांनी सांगितलं राजे जो नजराणा तुम्ही आम्हाला पाठवला, या नजराण्याचा आम्हा फकीरांना आमच्या जीवनामध्ये उपयोग काय? टाळ आणि चिपळा हेच आमच्यासाठी सर्वात मोठं धन आहे. हे धनाची लालसा आम्ही करत नाही. तुमचे एरविते धन हे माझं समान. आलेलं धन सुद्धा वापस पाठवून दिलं, याला म्हणतात समाधान. म्हणून त्याने सदा चित्ता समाधान. फक्त समाधान प्राप्त होतं का? तर तुकोबराय सांगतात नाही, समाधानाबरोबर सर्व अलंकार प्राप्त होतात आणि अलंकाराचं वर्णन साधकाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की सर्व सुख प्राप्त होतं. लक्ष द्या, एवढंच सुख नाही, 100% प्युअर सुख याला म्हणतात सर्व सुख. आणि ते सर्व सुख कशामध्ये आहे? तर नामस्मरणामध्ये आहे. या जीवाला त्या ठिकाणी संत नामस्मरण करायला सांगतात की तुला सर्व सुख त्याच्याने प्राप्त होईल. पण हा जीव त्या ठिकाणी ऐकत नाही. मग नाथ बाबांना पिंगळा प्रकरण
हे जरी नाही काल मग नाथ बाबांना पिंगळा नावाचं प्रकरण वापरावं लागलं की हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा केव्हा काळ येईल झडप घालून निघून जाईल सांगता येणार नाही म्हणून त्याचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्याने सर्व सुख प्राप्त होतं. नवे नवे तर सर्व अलंकार सुद्धा प्राप्त होतात. 2-2 मिनिटात सांगते ऐका. सर्व सुख प्राप्त होणं म्हणजे काय तर दया क्षमा शांती तीनही अलंकार प्राप्त होणं याला म्हणतात सर्व अलंकार. विठ्ठल विठ्ठल पटापट लक्ष द्या. 3 अलंकार जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला सांगतात. पहिला आहे दया, दुसरी आहे क्षमा आणि तिसरी आहे शांती. अलंकार कुणाकुणाकडे होते तर ऐका. दया होती जगद्गुरु तुकोबरायांकडे, क्षमा होती विश्वमौली नरोबरायांकडे आणि शांती होती पैठणच्या नाथबाबांकडे. ऐका. दया जगद्गुरु तुकोबरायांकडे होती. सांगून जाईल की जयांगी मोठेपणा दया यातना कठीण जयांगी मोठेपण दया यातना कठीण. जो त्रास जगद्गुरु तुकोबरायांना झाला तो आजच्या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला नाही, जो संतांनी सहन केला. समाजामध्ये जर मोठेपणा आपल्याला प्राप्त झाला तर यातना सहन करावे लागतात. घरामधला जर कर्ता व्यक्ती असला ताई मावशी तर संपूर्ण घराची जबाबदारी त्याला सांभाळावी लागते. सुखाची दुःखाची ज्याला डोक्यामध्ये वाळगावी लागते. ताई मोठेपणा मिळणं त्या ठिकाणी फुकट नाही. संत म्हणतात की तुका म्हणे वावे लहान होऊनी लहान लहानपण बेगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐका. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती संपूर्ण जगात पसरली त्यावेळेला संपूर्ण देऊगाव जगद्गुरु तुकोबरायांचा पाया पडत होता. ऐका. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा संपूर्ण देऊगाव पाया पडत होता. पण त्या काळी लोकांना सहन होत नव्हतं. सांगून जाईल. आपल्या घरामधल्या जर एखाद्या व्यक्तीची प्रगती होत असली तर आपल्याच घरातल्या लोकांना सहन होत नाही. प्रत्येक कीर्तनामध्ये सांगेल आणि याच्याही पुढे सांगून जाईल. घरके चिरागोने घरको आग लगाली. आग लावणारे आपलेच असतात, बाहेरचे नसतात. खरं आहे ना. एखाद्याने जर देहाचा शिकार गाठू म्हटलं तर त्याचे पाय वडणारे आपलेच असतात. तसंच तुकोबरायांच्या जीवनामध्ये घडलं. तुकोबरायांची कीर्ती जगात पसरली पण त्या काळी मंबाजी बुवाला सहन होत नव्हती. त्या मंबाजी बुवाने जगद्गुरु तुकोबरायांविषयी डाव रचायचा प्रयत्न केला. असा काहीतरी डाव रचावा लागेल. दादा जे गाव याचा पाया पडतं त्या गावाने माझ्या पाया पडलं पाहिजे आणि डाव त्या ठिकाणी रचला. ज्या वेळेला तुकोबराय शेतामध्ये चालले होते काका आणि तुकोबरायांच्या सासऱ्याने तुकोबरायांना म्हैस दिली होती. त्या म्हशीला घेऊन तुकोबराय शेतात चालले होते. पण मला एक उत्तर द्या. आपली भानगड ही फक्त माणसांना माहिती असते. मुक्या जनावराला कळतं का आपलं कुणाशी वैर आहे? नाही. त्या मुक्या जनावराला काही कळत नाही. पण ती मुका जनावर ती म्हैस फक्त मंबाजी बुवाच्या शेताच्या बांधाला उभी होती आणि त्या ठिकाणी मंबाजी बुवाचं लक्ष गेलं. कारण त्याला डाव रचायचा होता. भानगडी करायचं म्हटलं तर कोणतं कारण लागत नाही, अंगावर येतच असतात. त्या ठिकाणी मंबाजी बुवाचं लक्ष गेलं आणि मंबाजी बुवाने आवाज दिला, "ओ तुकोबा, तुझी म्हैस माझ्या शेताच्या बांधावर उभीच कशी?" बोलून मन भरलं नाही ताई. बोराटीची काठी घेतली आणि तुकोबरायांना मारणं चालू केलं. दादा एवढं मारलं ज्या ठिकाणी गाडी मारावी तो काटा ज्या ठिकाणी टुचावा त्या ठिकून रक्ताची धार त्या ठिकाणी निघावी. तुकोबरायांनी मंबाजी बुवाला हात जोडले. जसे हात जोडले तसे मंबाजी बुवांनी तुकोबरायांना मारणं बंद केलं. दादा आणि तुकोबरायांना वाटलं अरे अशा अवस्थेमध्ये जर मी घरी गेलो आणि प्रकार माझ्या जिजेला जर कळाला तर ती या मंबाजीची खैर सोडणार नाही. तुकोबरायांनी घरी विषय न जाऊ देता इंद्रायणीच्या डोहामध्ये स्नान केलं. स्वतःचे कपडे धुतले आणि कपडे वाळल्याच्या नंतर घरी निघाले. ऐका. घरी निघाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचा नियम होता की त्या ठिकाणी संध्याकाळी मंदिरामध्ये जावं आणि कीर्तन करावं. तुकोबराय घरी निघाले, देवळात गेले, गळ्यामध्ये विणा टाकला, कीर्तनाला सुरुवात केली. नेहमीचे टाळकरी माळकरी सगळे होते पण नेहमीचा कीर्तन ऐकणारा माझा मंबाजी का दिसत नाही म्हणून टाळकरींना आणि लोकांना विचारपूस केली. दादा ऐका. ज्या व्यक्तीने दुपारी मारलं त्याची विचारपूस तुकोबराय करतायत. किती दया आहे अंतकरणामध्ये. लोकांनी सांगितलं तुकोबराय आज मंबाजी बुवा आले नाही. लगेच तुकोबरायांना कळालं अरे
बोराटीच्या काठीनं यानं मला मारलं, ते काटे याच्या हातात घुसले असतील, याला ताप आला असेल, अंग दुखत असेल, जरा याची विचारपूस करून यायची. आणि मला सांगा दादा, विचारपूस करायला तुकोबराय खाली हाताने गेले नाही बरं. हातात वाटी घेतली, वाटीमध्ये हळद टाकली, तेल टाकलं, लेप गरम केला आणि मंबाजी बुवाच्या अंगाला लावण्याकरता निघाले. मंबाजी बुवाच्या घराकडे त्या दिशेने त्या ठिकाणी तुकोबराय वळाले आणि घराजवळ गेले आणि दरवाजा ठोकला. आहे का कुणी घरात? मंबाजी बुवा ताडकन उठला आणि पत्नीला सांगू लागला, अगं या तुक्याने मला मारण्याकरता 15-20 माणसं पाठवली असतील. कपटाच्या मनात कपट. मंबाजी बुवाने सांगितलं, खबरदार कधी दरवाजा उघडा, खिडकी उघडून बघ, किती लोक मला मारायला आलेत. मंबाजी बुवाच्या पत्नीने खिडकी उघडली, पाहते तर काय 15-20 माणसं नाही, एकटे तुकोबराय होते. पतीला सांगितलं, धनी एकटे तुकोबराय आहे तो, माणसं बाकी कोणी नाही. म्हणे मग बघ त्यानं काठी आणली असेल मला मारायला. अहो त्यांच्या हातात काठी नाही, फक्त वाटी आहे, वाटी, आणि येऊ दे ना त्यांना घरात. दरवाजा उघडला, तुकोबराय आतमध्ये प्रवेश केला आणि मंबाजी बुवाच्या खाटीजवळ गेले. मंबाजी बुवाला सांगितलं, मंबाजी बोराटीच्या काठीनं दुपारी मला मारलं ना, त्या काट्याने तुम्हाला ताप आला आहे, तुमचं अंग दुखतंय, पण काळजी करू नका, मी तुमच्या अंगाला हा लेप लावतो, तुमच्या अंगाची मालिश करतो. लेप घेतला, अंगाला लावायला सुरुवात केली, अंग दाबलं. अंग दाबता दाबता मंबाजी बुवा ताडकन उठले आणि तुकोबरायांना शरण गेले. तुकोबा, या पाप्याकडनं घोर अपराध झाला, याला अशी काहीतरी शिक्षा द्या की मरेपर्यंत हा जीव ती शिक्षा त्या ठिकाणी भोगायला तयार आहे. मंबाजी बुवाने सांगितलं, शिक्षा मला द्या. तुकोबराय बोलले, तुला शिक्षा पाहिजे ना, मग एक काम कर ना बाबा, माझ्या सोबत चाल आणि माझ्या कीर्तनात पुढे बस, तुझ्याशिवाय मला कीर्तन करणं जमत नाही, हीच तुझ्या जीवनातली सर्वात मोठी शिक्षा आहे. प्रमाण दया अंतरात वसे, तुझेपणा तेथे नसे, एवढी दया त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांकडे होती. दुसरा अलंकार त्या ठिकाणी बहु शांती. शांती पैठणच्या नाथबाबांकडे होती. यवन नावाच्या मुस्लिमाने 108 वेळा नाथबाबांच्या अंगावर थुंकावं. ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या ठिकाणी शांत ब्रह्मनाथ बाबा त्या ठिकाणी गोदावरीमध्ये स्नान करण्याकरता जर उतरले आणि वरती तीरावर जर आले ना, तर यवन नावाच्या मुस्लिमाने पान खाऊन नाथबाबांच्या अंगावर थुंकावं. पुन्हा नाथबाबांनी गोदावरीचं स्नान करावं, पुन्हा त्याने थुंकावं. 108 वेळा त्या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ बाबांच्या अंगावर थुंकला, तरी नाथबाबांनी त्याला प्रसाद दिला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. शांती त्या ठिकाणी नाथबाबांकडे होती. शेवटचा अलंकार महत्वपूर्ण आहे. क्षमा विश्वमौली नणोबरायांकडे होती. आहे का? आदिशक्ती मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा आणि नणोबराय 4ही लेकरं होती. ज्या वेळेला ही 4ही लेकरं लहान होती त्यावेळेला आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं दादा, पण आनंदी वासियांनी यांना जगू दिलं नाही. संन्यासाची कार्टी, अनाथाची कार्टी, अपशब्द त्या ठिकाणी नणोबरायांना आदिशक्ती मुक्ताईला सोपान दादाला वापरू लागले. सोपान काकाने आनंदी जगू देत नव्हती. नणोबरायाने मुक्ताबाईने निश्चय केला की आपण आता सिद्ध बेटामध्ये जाऊन राहावं, हा पर्याय आपल्यासाठी चांगला आहे. नणोबराय सगळे गेले, सिद्ध बेटामध्ये राहू लागले. आणि जर यदा कदाचित आळंदीमध्ये जर आले तर आळंदीची लोक त्यांना पाय ठेवू देत नव्हते, कारण का आळंदी वाटे. इंद्रायणीमध्ये जर स्नान करण्याकरता उतरले तर इंद्रायणीमध्ये स्नान करू देत नव्हते, कारण का इंद्रायणी अपवित्र होईल, इंद्रायणी वाटेल म्हणत होते. भिक्षा घेण्याकरता आले तर सोन्यासारख्या मुखामध्ये कोणी घास भरवत नव्हतं. आणि आता जर आपण आनंदीचं वैभव बघितलं, लाईव्ह आहे, जाऊन बघा. आहे तोपर्यंत ज्या व्यक्तीची किंमत कळत नाही आणि मेल्यावर उपयोग काय. जोपर्यंत व्यक्ती आपल्यामध्ये जिवंत आहे त्याला गोडभर पाणी आणि घासभर अन्नाचा कण द्या, मेल्यावर संपूर्ण गावाला बुंदी देण्यापेक्षा फायदा नाही. आहे तोपर्यंत त्या जीवाला तृप्त करा. ज्ञानोबा जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत आळंदीवासियांना किंमत कळाली नाही. आणि आता जर आपण बघितलं तर चांदीची बकेट, चांदीचं पंचपात्र, चांदीचा पेला हे वैभव आज आहे. आणि माऊलीच्या दर्शनाकरता 36 तास आपण लाईनीमध्ये उभे राहतो. ज्याला नाही जमलं तो कळसाचं दर्शन घेतो, ज्याला नाही जमलं तो इंद्रायणीचं स्नान करतो. का? त्या प्रवाहाने माऊली मला भेट देतील. एवढा तास आदिवासीयांनी दिला. एक दिवस माऊली त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई लहान होती आणि मुक्ताबाईला भूक लागली. भिक्षा घेण्याकरता आळंदीमध्ये आले. भिक्षाम देही, भिक्षाम देही. ऐका, माऊली भिक्षाम देही आवाज देऊ लागले. एका मावशीचं अंतकरण फार कोमल होतं ताई. ती माऊली बाहेर आली आणि विश्वमौली नणोबरायांच्या जोडीमध्ये भिक्षा दिली आणि माऊलीनं सांगितलं, माऊली
आहात ना तुम्ही निघून जा बरं. जर माझे मालक माझे पती जर आले तुम्हाला ही भिक्षा घेऊ देणार नाही माऊली, तुम्ही जा ना. माऊलीची बाई सिद्ध बेटाकडे जाण्याकरता वळाले, पण तोवर विसोबा खेचर माऊलीला येऊन आडवे झाले. नको ते शब्द माऊलीला बोलू लागले. संन्यासाची गावठी, अनाथाची गावठी, आळंदी बटवायला आलास का? खबरदार कधी या आळंदीमध्ये तू पुनश्च दिसला तर तुझं तंगड तोडून ठेवी. बोलून मन भरलं नाही. झोळीमध्ये जी भिक्षा होती तिच्यामध्ये सुद्धा माती कालवण्याचं वाईट कृत्य त्या ठिकाणी विसोबा खेचरने केलं. हा जीव काय म्हटला असेल. माऊली स्वतः सिद्ध बेटामध्ये गेल्या, जोडी बाहेर फेकली, ताटीमध्ये बंद केलं. ताटी मधून बाहेर यायला तयार नाही. मुक्ताई उपदेश करते, दादा जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी पाडली. दादा स्वतःची जीभ स्वतःच्या दाताने चावायची असते का? हे जग खऱ्यालाही जगू देतील, खोट्यालाही जगू देतील. का दादा घोड्यावर बसू देतील, पायी चालू देते. आम्हाला सुद्धा तसेच करतात. एका दिवशी जर घरीच राहून गेलं, आज होता नाही होता का ताई? आज तयारी वाटतं महाराज तुम्हाला. जर आपल्याला एवढा त्रास तर त्या काळी संतांना किती त्रास झाला असेल. माऊलींना एवढा त्रास मुक्ताईने सांगितलं, दादा या जगाच्या नादी लागू नको, बाहेर ये ना दादा, आमच्या करता तरी बाहेर ये. मुक्ताई उपदेश करते आणि मुक्ताई उपदेश करते आणि मुक्ताईने ताटीचे अभंग विश्वमाऊली नडोपरांसाठी वापरले. ऐका. तुम्ही तारणी विश्व पण बुद्धीने महान होता. ज्ञानोबरायांना उपदेश केला. ज्ञानोबराय ताटीच्या बाहेर आले, सांगून जाईल. जर मुक्ताईने ज्ञानोबरायांना उपदेश केला नसता, ज्ञानोबराय ताटीच्या बाहेर आले नसते, योग निद्रेत चालले गेले असते. जर योग निद्रेत गेले असते तर या जगाला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ, अमृतासारखा अमृतानुभव, चांगदेवासारखी चांगदेव पासष्टी आणि हरिपाठासारखा पवित्र ग्रंथ या जगाला मिळाला नसता. उपकार जर कोणाचे असतील तर फक्त आदिशक्ती मुक्ताबाईची. म्हणून तीनही अलंकार संत तुकोबराय आपल्याला सांगतात की तुम्ही अंगी बाळगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असो. एवढा आनंद परमार्थामध्ये आहे तो कुठेच नाही. म्हणून सगळ्यांनी त्या आनंद त्या ठिकाणी घ्यायचा असतो. जे झोपले असतील त्यांनी उठून जा, आजूबाजूवाल्याला उठवून द्या आणि सगळ्यांनी हात वरती घ्या, मोकळे हात वरती घ्या. आजूबाजूला मागे घराजवळ ओट्यावर अंगणात बसलेल्या सगळ्यांनी जे हात वरती घेणार नाही त्याला शेजारच्याची शपथ करा. हात वरती विठो नाही. तुकोबराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, असो ऐसा कोठे आठवची नाही, देईच विदेई बहु दशा सांगून जाईल. ज्या वेळेला कबीरजींना देहाची अवस्था नव्हती, रस्त्याने नामचिंतन करत चालले होते. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. त्या ठिकाणी कुत्रा कबीरजींच्या पायाला चावलं. एका गृहस्थाचं लक्ष गेलं. कबीरजी पायाला कुत्रा चावला, तुम्हाला त्रास होत नाही का? कबीरजीने सांगितलं. कोण चावलं आणि कुठे चावलं? म्हणे कुत्रा पायाला चावला. कबीरजीने काय उत्तर दिलं? कबीरजी म्हणतात तो कुत्रा जाणे आणि ती चवडी जाणे. त्या ठिकाणी कबीरजींना शरीराशी घेणं देणं नसतं. सांगून जाईल संतांना शरीराशी घेणं देणं नसतं. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. भगवान गीतेमध्ये वर्णन करतात, समशत्रूचे मित्रेच तथा मानापमान शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. माऊली पुरावा देतात, जो खांडावया गावगाली कालावधी जयान केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जसं झाड लावणाऱ्याला सावली देतात, तोडणाऱ्यालाही सावली देतं. त्याच्याजवळ भेदभाव नसतो. संतांना शत्रू मित्र सगळे सारखे असतात. देह जावो तवा राहो पांडुरंगी दृढभाव याला म्हणतात विधेय असतात. जगद्गुरु तुकोबरायांना ज्या वेळेला प्राप्त झाली, जिजाबाईचा भाऊ आलेला होता, स्वयंपाक पुरणपोळीचा केला होता. पण तुकोबरायांना विचारलं का हो तुम्ही जेवायला बसले तरी स्वयंपाकामध्ये काय कमी सांगत नाही? खिरीमध्ये साखर नाही, रसाईमध्ये त्या ठिकाणी आमटीमध्ये मीठ नाही, पुरणाच्या पोळीमध्ये पुरण नाही. तुकोबरायांनी छान उत्तर दिलं. 2 मिनिटात सांगते ऐका. तुकोबरायांनी सांगितलं, जिजा माझ्या जिभेला जर स्वयंपाकाची चव कळाली असती तर मी तुला सांगितली असती, पण ऐक ना माझ्या जिभेला रामरसाच्या
तशीच आपल्या संसारामध्ये सुद्धा आपली प्राप्त होते. एका गावामध्ये ब्राह्मण पती पत्नी होते आणि सेवा समर्पित करते. त्या ब्राह्मण पती पत्नी संसार सुखात चालला होता, पण भगवंताचं नामस्मरण संसारामध्ये नव्हतं. एक दिवस ब्राह्मण बाबा गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. भिक्षा मागून आणली, घरी आले. एक पत्नी सुद्धा ब्राह्मण बाबा सोबत आली. ब्राह्मणाच्या पत्नीने तिचा आदर सत्कार केला, कारण हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो भव म्हणतात. तुमच्याकडे चहा पाणी जेवण घेऊन देताना कदर वाटला देतात नाही. ब्राह्मणाच्या पत्नीने चहा पाणी दिली. त्या ठिकाणी जेवण झालं, संध्याकाळची चहा पाणी झाली, रात्रीचं जेवण झालं. बाई घरी जायला तयार नाही. ब्राह्मणाची पत्नी रात्रभर झोपली नाही. मना करली कोणी नाही, ब्राह्मण करली बी कोणी दकी राहिली नाही. आई उनी तरी कत आहे बरे गरबी जात नाही. रात्रभर मावशी झोपली नाही, रात्रभर विचार करत होती. ब्राह्मण बाबाची पत्नी रोज 7:30 वाजता उठायची, पण त्या दिवशी 4 वाजताच उठल्या. आंघोळ बिंघोळ केली. त्या मावशीला आंघोळीला पाणी दिलं. मनामध्ये विचार केला, पोहे खावा देऊन येईल घरातले दूधमध्ये. पोह्यांची ताटली हातामध्ये दिली. ती मावशी पोहे तोंडात टाकणार तेवढ्यात या मावशीने सांगितलं, म्हणे बहीण काल दिवशी येरशे तू कर जाशी का नाही. म्हणे मी अशी घरी जाणार नाही. म्हणे मग कशी जाणार. काल दिनच ब्राह्मण बाबांना म्हणे लगीन व्हायले हो म्हणा बाबा. म्हणे मी घरात असताना या ब्राह्मण बाबाने लग्नच कस काय केलं बरेल घर मादाती खुशी. आशा भानगडी मावशी त्यांनी एकमेकांची आरती केली असेल का. सवत घरात आल्यावर तुम्ही आरती करणार का. जय देव जय माझी सवन, मी बसते घरात पुर भगवन. कपाशीला पाय राहण्याने बरं जाईल असं म्हणतील का. नाही मावशी. आशा भानगडी दोघांच्या चित्रा घरातरी ब्राह्मण म्हणे ओ बहीण जितली शेत तितली तरी गाव माराव द्या, कर मला या करा बाहेर नका तमाशा नका. आणि का बरं भानगडी करता. या पट्ट्याने ही 2 मजली इमारत कशा करता बांधली. दोघांच्या वाटण्या झाल्या. जिच्या सोबत लग्न झालं ती खाली आणि वरती नवीन आलेलं पार्सल वरती त्यांच्या वाटण्या झाल्या. म्हणे ब्राह्मण बाबा तुमची सुद्धा वाटणी करावी लागेल. ब्राह्मण बाबाच्या वाटणी करता आमच्या संतोष महाराजांना बोलवलं. ब्राह्मण बाबाची वाटणी केली. ब्राह्मण बाबाची वाटणी अशी केली ऐका. 1 महिना खालीकडे 1 महिना वरलीकडे गुन्हा दोन्हीच कडे राहा ना आगाऊपणा करा नाही. संतोष महाराज पुन्हा कीर्तनात आले. ज्याच्या सोबत ब्राह्मण बाबाचं लग्न झालं होतं ती ताई खाली राहत होती. ब्राह्मण बाबा 1 महिना त्या ताईकडे राहणार होते. धावत्या वेळात सांगते. ब्राह्मण बाबा सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली आणि ब्राह्मण बाबाचा नियम होता सकाळी पंचांग उघडून बघायचं. ब्राह्मण बाबाने जसं पंचांग हातामध्ये घेतलं तशी होती संक्रांत. ब्राह्मण बाबा मध्ये वरली ना गट खाल्ली ना गण संक्रांती मी जायला पण वरली ना काही वयली तिला संक्रांतीचा नियम सांगून. ब्राह्मण बाबा हे विसरून गेले होते का आपल्या 1 महिना वाटण्या झाल्या. पण ब्राह्मण बाबा विदेही अवस्था ब्राह्मण बाबाला संसारात प्राप्त झाली. ब्राह्मण बाबाने खालची पायरी सोडली, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवणार तेवढ्यात खालची मावशी आली. ताडकन ब्राह्मण बाबा ओढले. मनाकडला महिना चालू शे खबरदार कधी वरते घ्या. खालची मावशी खाली पाय ओढायची. वरची मावशी मोबाईल मध्ये होती. वरच्या मावशीचं लक्ष गेलं. वरच्या मावशीने ब्राह्मण बाबाला ओढण्याकरता शेंडी हातात धरली. वरली मावशी शेंडी वडे, खाली मावशी पाय वडे. वरली मावशी शेंडी, खाली मावशी पाय. वरली मावशी बारीक होती, खाली मावशी मजबूत होती. अशी आचडी मारी. एकच आचडी ब्राह्मण बाबा खाले आणि वरली मावशी ब्राह्मण बाबांना अंगवर. अशा भानगडी शेजारचे बाबा आले आणि शेजारचे बाबा म्हणे हो ब्राह्मण बाबा यंदा संक्रांत कसा वर्षे. अहो ब्राह्मण बाबा यंदा संक्रांत कसा वर्षे. ब्राह्मण बाबा म्हणे दिशरी राहणार घरे आप्पा ऐकली मला छातडावर बसेल. कशामुळे प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होईल. जीवनामध्ये सोबत काहीच येते अहंकार गोष्टी पैशाचा वगैरे या सर्व गोष्टींचा मोह करू नका. कारण हे सगळं नातेवाईक पैसा अडका हे सगळं नाशवत आहे. इथं शाश्वत काहीच नाही. फक्त पांडुरंग परमात्मा आहे. त्याला सर्वस्व अर्पण करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. एकादशीचं व्रत करा. जीवनामध्ये त्याचेच त्या ठिकाणी संतांची संगत करा. जीवनाला मोक्ष प्राप्त करून घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात की तुका म्हणे आम्ही झालो निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळींचं मनापासून धन्यवाद देते. सर्व टाळकरी मंडळींच्या चरणी नतमस्तक होते. आमचे संतोष महाराज असतील, रामकृष्ण महाराज असतील, आमचे विजू बापू असतील, आमचे शाना महाराज असतील, रवींद्र महाराज असतील,
तिकडे आमचे मोठा भाऊ असतील, तुम्हा सर्वांच्या चरणी सर्वांचे आभार मानते, दुर्गुणांना वगैरे सर्वांचे आभार मानते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर आणि 2 तास ज्यांनी कीर्तन शूटिंग लाईव्ह केली असे मुकेश दादा भैयानेकर हल्ली मुक्काम नंदुरबार, त्यांचेही मी आभार मानते. ते आले नाही पण त्या जागेवर दुसरे दादा आले, त्यांचेही मी आभार मानते आणि सर्वांच्या त्या ठिकाणी नतमस्तक होते. विठ्ठल जय.